नमस्कार, मी वीणाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मस्त चवीला एकदम मस्त छान लुसलुशीत अशी ज्युसी गवारीची भाजी। ही भाजी अगदी 15 ते 20 मिनिटात सहज होईल अशी आहे। यासाठी मी इथे एक बाउल भरून असे गवार घेतले आहेत, ते स्वच्छ धुतले आहेत आणि आता धुवून त्याचे शेवटचे 2 टोकं असतात ना, ते तोडून घेते आहे आणि थोडेसे साईडला दोरे असतात ते आधी सर्वप्रथम काढून घेते, म्हणजे गवार एकदम अशी तोडायला बरी पडेल। आता इथे मी गवाराची सर्व टोकं काढून घेते, म्हणजे व्यवस्थित गवार आपण नंतर पटापट तोडता येईल। ह्या गवारीचे ना मी एका गवारीचे 2 ते 3 असेच तुकडे केले, तशी एकदम बारीक अशी कापत राहिली नाही आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला छान अशी फ्रेश हिरवीगार आणि एकदम जुनीही नाही आहे गवार, त्यामुळे तोडायलाही एकदम लगेच येत आहे। आणि त्यासाठी मी आता हा व्हाईट कलरचा बाऊल दिसतंय ना, तेवढं बाऊल भरून मी गवार घेतली आहे आणि एक छोटा बटाटा त्याची साली काढल्या आहेत आणि असे छोटे छोटे तुकडे केलेत। पाहू शकता तुम्ही, मी आधी चाकूनी असं तोडत होती, पण बघितलं तर हाताने पण लगेच तोडता येत आहेत फ्रेश असल्यामुळे, त्यामुळे मी पटापट असे गवार तोडून घेत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे। हे पाहू शकता, मी असे पटापट 2 ते 3 असे गवारीचे तुकडे केले, असे लांबटच ठेवलेत। आणि ही गवारना मी आधी उकडून वगैरे काहीच घेणार नाही, डायरेक्ट भाजी करायची आहे आपण आज। तुम्हाला मी इथे दाखवते गवारीचे तुकडे केवढे केलेत, तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी अशी बोटावर दाखवत होती। आता हे बघा, एक बाऊल भरून गवार तोडलेली, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे केलेत आणि एक छोटा बटाटा साली काढून घेतला आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे। आणि साईडला पसरट भांडा घेतला आहे आणि छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, एक छोटा कांदा आहे बारीक चिरलेला, आणि 3 ते 4 लसूण व लसूणच्या वरच्या पाकळ्या असतात ना, त्या खराब पाकळ्या असतात त्या काढून घेतल्यात आणि आतल्या त्या पाकळ्या असतात त्या ठेवल्यात, त्या थोड्याफार ठेचल्या आहेत आणि तशाच मी त्या फोडणीला घालते नेहमी। आणि इथे सुकं खोबरं, कांदा आणि लसूण एवढं म्हणजे हे भाजून घेतलं आहे आणि त्याचं असं जाडसर असं वाटप करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक पण वाटलेलं नाही आहे। आता इथे मी गॅस पेटवत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ना, इथे मी 3 ते 4 असं कढीपत्ता घेतला आहे, तेल टाकलं आहे, फोडणीला लागेल तेवढं तेल। इथे एक छोटा चमचा, मसाल्याचा चमचा असतो ना छोटा, तो चमचा मोहरी घातली। मोहरी थोडी तडतडली की नंतर 1 चमचा जिरं, नंतर आपण त्या ठेचलेल्या होत्या मिरच्या त्या, कढीपत्ता 4 ते 5 कढीपत्ता। काही जणांना जास्त कढीपत्त्याचा वास आवडतो, ते जास्तही टाकू शकतात, मी थोडंसं टाकते। इथे चिमूटभर असं म्हणजे पाव चमचा, छोटा पाव चमचा हिंग, आणि आता कांदा छान असं परतून घेऊया। आणि गवारीची भाजी असते ना, त्याची बारीक बारीक चिरण्यापेक्षा किंवा आधी उकडून घेण्यापेक्षा त्यातलं उकडून घेतलं की त्यातलं सत्वही कमीच होतं, त्यामुळे ही आधी, आणि असं काही नाही उग्र, काही जणं बोलतात की गवारी उकडून घेतलं की तिचा उग्रसपणा कमी होतो वगैरे, असं काही नाही। गवारी उकडली नाही आणि डायरेक्ट फोडणीला घातली वा डायरेक्ट शिजवली ना, तरीही त्याचा उग्रसपणा लागत नाही, छानच लागते ती आणि मऊसूत आणि शिजतेही छान। फक्त फ्रेश बघून घेतानाच आपण गवारी फ्रेश घ्यायची।
मग भाजी छानच होते. आता इथे मी हळद घातली, घरगुती 2 मसाले, घरगुती मसाला 2 चमचे आणि लाल मसाला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला. मी ते 1 चमचा बोलते, ते मसाल्यातले बघ तुम्ही पाहू शकता, मसाल्याच्या डब्यातले छोटे चमचे आहेत ते. आणि 1 चमचा मीठ असं घालून परत भाजी छान अशी परतून घेतलेली आहे. तुम्हाला आता ही भाजीची जी साईज आहे, जे तुकडे केलेत ते तुम्हाला मोठे वाटत असणार नक्की, पण ही भाजी झाल्यावर खूप छान लागते, दिसतेही छान आणि लागतेही छान. आता ह्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याचे तुकडे आहेत ते घालते. ह्या भाजीमध्ये आपण टोमॅटोचा वापर करणार नाही आहेत, कारण आपण वाटप हे तसं टाकतोच आहे, त्यामुळे भाजी लागू नये खाली आणि आपली अशी थोडी ज्युसी अशी भाजी होण्यासाठी मी थोडंसं इथे पाणी घातलं आहे. अर्धी वाटी पाणी असं छान घातलं आहे. परत आपण छान असं मिक्सअप करूया. आणि आपली गवार ही शिजलीही पाहिजे ना, म्हणूनही. आतापर्यंत आपण तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, लसूण, नंतर गवार टाकली त्याच्यामध्ये, नंतर बटाटा, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला असं टाकून मिक्स केलं आहे. आणि आता वाफेवर थोडा वेळ शिजवलेली, परत एकदा आपण झाकण काढून बघितलं कितपत शिजली आहे ती. आता मी जवळजवळ अंदाजे ना 10 मिनटं तरी अशी वाफेवर ठेवलेली होती. आता आपली गवार पण आहे ना थोड्या प्रमाणात चांगलीशी नरम झालेली आहे आणि बटाटाही शिजलेला आहे. एकदम गरम गरम असल्यामुळे तुम्हाला दाखवताना येत नाही आहे, पण गवार छान शिजले. तुम्ही पाहू शकता ती थोडीशी बी होती ना, ती बघा बाहेर आलेली. मी असं बोटाने दाबल्याबरोबर अशी गवारीची. तरी तुम्हाला मी कॅमेऱ्यासमोर दाखवायचा प्रयत्न करते. आपली गवार बघा कशी छान अशी झालीच आहे, अशी नरम अशी. आणि बटाटाही शिजला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण मगाशी ते जे दाखवलं सुकं खोबरं, कांदा आणि लसूण भाजलेलं जाडसर वाटप आहे 2 ते 3 चमचे. आपण अशी रस्साभाजी करणार ना आहोत, अशी छान अशी लुसलुशीत चपाती बरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यायोग्य अशी भाजी करणार आहोत आपण. त्यामुळे मी वाटपाचं एवढंच प्रमाण ठेवलं आहे. म्हणजे आपले चहाचे चमचे असतात ना, ते 2 वाटप असं जाडसर ठेवलं आहे. आणि आता थोडं वाटप आणि गवार थोडी आपली शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि छान असं मिक्सअप केलं आहे. शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि छान अशी उकळ येत आहे थोडी थोडी आपल्या भाजीला. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते अशी भाजी. आणि आता आपली भाजी पूर्ण झाली ना की खूपच दिसायलाही छान आणि ना खरं सांगते खायलाही खूप छान लागते ही भाजी ना. आपण चपातीबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबरही खायला खूप छान लागते. अशी सुकी भाजी खाण्यापेक्षा ना अशी लुसलुशीत अशी भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता कशी भाजी व्हिडिओमध्ये दिसते ती. थोड्या वेळाने आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया, म्हणजे भाजी लवकर शिजण्यास मदत होईल. तुम्हाला मी दाखवत असलेल्या रेसिपी आवडतात का ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्ही नक्की आजची गवारीची रेसिपी घरी करून पहा. आता थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, मिक्सअप केलं, असं चांगली अशी भाजी मिश्र केले. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आणि आता काय भाजी थोडीशी शिजायला हवी आहे आणि थोडं थिकनेस भाजीला येण्यासाठी 7 ते 8 मिनटं मी भाजी झाकण ठेवून पूर्ण कमी गॅसवर अशी ठेवलेली आहे. आपण आता झाकण काढून बघणार आहोत आपली भाजी कितपत झाली आहे ती. तुम्ही पाहू शकता छान अशी, आणि तळाला अजिबात लागलेली नाही आहे. छान अशी लुसलुशीत ज्युशी अशी भाजी आपली तयार आहे. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा, आणि अशी ही एकदा भाजी नक्की करून पहा. आणि तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली भाजी दिसते ती. आता मी डिशमध्ये काढून घेत आहे आपली ही भाजी. छान अशी लुसलुशीत, चमचमीत आणि चविष्ट, आणि मेन म्हणजे 15 ते 20 मिनिटात होणारी आपली गवारीची चवीला एकदम छान अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे. या खायला. थँक्यू.